देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे, भाषणं करायची आणि त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल या प्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला. आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर, काँग्रेस पक्षावर टीका कर. या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पूर्वकाळामध्ये आपल्या आयुष्याची उमेदीची काळ जवळपास 10 ते 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक रचना उभी केली. त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कोणी पुसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांच्या टीका टिप्पणी करतात, त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगतात. कुठेही गेलं तर बघा, 10 वर्षात मी काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी आम्हा लोकांना विचारतात की तुम्ही गेल्या 10 वर्षात काय केलं. अरे 14 ते 24 तुम्ही आहात, तुमच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला आणि देशाचं चित्र बदलायला तुम्ही काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी अन्य लोकांच्या टीका टिप्पणी करायची हे सूत्र ज्या व्यक्तीच्या मनात आहे याचा अर्थ सत्य आहे की व्यापक दृष्टिकोन राज्यकर्त्याचा असला पाहिजे. त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वाच्यामध्ये आणि अशाच्या हातातून ही सत्ता काढून घेण्याचं काम हे करावं लागेल. त्याशिवाय दुसरा कुठला फायदा नाही. आज आम्ही सातत्याने सांगतो त्यांची कामाची पद्धत बघितल्याच्यानंतर मुजबारांच्या हिताची जपणूक पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, खासदार लोकांशी गप्पा गोष्टी करतो. पार्लमेंटमध्ये एक सेंट्रल हॉल आहे, तुम्हाला माहीत असेल, आणि ती जागा अशी आहे की राज्यसभा असो किंवा लोकसभा असो त्याचे सदस्य वेळ असला तर त्या ठिकाणी एकत्र भेटतात. तो कुठल्याही पक्षाचा असो, बोलतात, गप्पा मारतात, काही प्रश्न असतील ते मांडतात. तिथं कधी पक्षीय अंतर कोणी आणत नाही. पण आम्ही अलीकडे पाहतो मोदी साहेब तिथं जातात म्हणल्याच्या नंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली मान घालतात, त्यांना दिसू का नाही, विरोधकांशी आम्ही बोलतोय म्हणून. एक प्रकारची दहशत त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी आहे आणि ही दहशत निर्माण करण्याचं काम स्वतःच्या पक्षाच्या सदस्यांचं त्यांच्या हातात. पुन्हा सत्ता द्यायची का? काँग्रेस सत्ताधारी पक्षाचे खासदार हलूच कानात आम्हाला सांगत असतात की दर मंगळवारी तिथं पक्षाची बैठक असते भाजपच्या सगळं, आणि त्या बैठकीमध्ये चर्चा नाही करत, लोकांना आपलं मत मांडता येत नाही. मोदी साहेब बोलणार, ते विचार मांडणार, ते ऐकायचे आणि सगळ्यांनी जायचं. दुसरा कुणालाही त्या ठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतो आणि तो राज्यकर्ता म्हणजे मी म्हणजे यांचा पूर्ण रशियाचं प्रशासन, रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन. आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतं का काय ही चिंता या देशाच्या जनतेला आहे. आणि म्हणूनच सातत्याने अनेक लोक बोलतात की या देशाच्या संसदीय लोकशाही संकटात जाईल असं चित्र दिसतं. आणि ते मी मानतो असं नाही. हेगडे नावाचे एक मंत्री, केंद्र सरकारचे मंत्री, बंगलोरचे,
त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की हा देश ज्या पद्धतीनं मोदींना चालवायचा आहे ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल तर घटना बदलली पाहिजे, घटना बदलली पाहिजे. ज्योतिर्विद्या नावाचा खासदार राजस्थानमध्ये भाजपच्या जाहीरपणानं मागणी करतात की या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदींना अधिकार द्या. उत्तर प्रदेशमध्ये लल्लू सिंह नावाचा भाजपचा खासदार आहे, जाहीरपणानं ते सांगतात की मोदींचे हात बळकट करायचे असेल तर या घटनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं योगदान या देशासाठी करून ठेवलं आणि ते म्हणजे संविधान. तुम्ही देशाच्या आजूबाजूची स्थिती बघा. पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं की तिथे एकदा लष्करशाही होती, श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती, बांगलादेशमध्ये लष्करशाही होती, नेपाळमध्ये हुकुमशाही होती. भारताच्या आजूबाजूला कधी कधी आपण ही हुकुमशाही पाहिलेली आहे आणि ती भारतात यायची नसेल तर हे संविधान मजबूत केलं पाहिजे. त्या संविधानावर कुणी हात ठेवत असेल, कुणी धक्का देत असेल, त्याच्यात बदलाव करण्याचा विचार करत असेल तर या देशाचं प्रचंड नुकसान होईल आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर संविधानाला आज या राजवटीच्याकडून एक संकट येण्याची शक्यता आहे. याची नोंद घेऊन आपण त्या प्रवृत्तीला खऱ्यासारखं बाजूला ठेवणं हे काम उद्याच्या निवडणूक करायचे आणि ते करण्याच्यासाठी एकत्र यायचं काम केलं.